नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत स्लीव्ज डिझाईनचं परफेक्ट शिलाई कशी करायची। जर तुमच्याही दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या होत असतील, म्हणजे जो फ्रंटचा आर्महोल असतो तो आणि बॅकचा आर्महोल असतो तो, हे कन्फ्युजन होत असेल आणि दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या म्हणजे फ्रंट बाजूच्या किंवा दोन्ही मागच्या बाजूच्या होत असतील, तर अशा वेळेस हे कन्फ्युजन दूर कसं करायचं, तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता इथे मी अस्तरवरती ही फ्रंट बाजूचा आर्महोल आहे आणि मागच्या बाजूचा आर्महोल आहे। तर काय करायचं, आपण कटिंग करताना अस्तर जे असतं ते उलट्या बाजूनच ठेवतो। म्हणजे ही जी आहे ही अस्तरची सुईची बाजू आणि उलटी बाजू वरती असते। तर ह्या सुईच्या बाजूवरती सगळ्यात आधी मार्किंग करून घ्यायचं चॉकने। तर या बाजू दोन्ही सुईच्या झाल्या, म्हणजे ह्या स्लीवची सुद्धा ही सुईची बाजू आणि या स्लीवची सुद्धा ही सुईची बाजू, दोन्ही स्लीव्ज मार्किंग केल्यामुळे आपल्या लक्षात येईल की स्लीव्ज जोडायची कशी। तर आता या दोन्ही स्लीव्ज मी या पद्धतीने ठेवून घेते। त्यानंतर जे आपण मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यावरतीही त्याच पद्धतीने कटिंग करत असतो, उलटा ब्लाऊज करून, म्हणजे ही दोन्ही सुईच्या बाजू। तर सुईच्या बाजूवरती सुईची बाजू या पद्धतीने ठेवून घ्यायची। हे पहा, या पद्धतीने। आता मी एक स्लीव्ज बाजूला ठेवून घेते आणि एका स्लीवचं तुम्हाला शिलाई करून दाखवते। तर पहा, हे जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ती वरची सुईची बाजू आहे। आता आपल्याला अस्तर जोडायचं म्हणजे इन आउट करावे लागेल। तर काय करायचे, अस्तर जे आहे ते मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या वरच्या बाजूने ठेवायचं, म्हणजे जो मार्किंग केलेला भाग आहे तो वरच्या बाजूने दिसला पाहिजे सुईच्या बाजूने। अशा पद्धतीने स्लीव्ज ठेवून द्यायचे आहे आणि मग 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन खालच्या बाजूने म्हणजे दंडघेराच्या बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे। आता लक्षात ठेवा, शिलाई मारताना कापड कमी जास्त होणार नाही किंवा कुठे घडी पडणार नाही याची काळजी घेऊन पूर्ण दंडघेऱ्याला शिलाई मारून घ्यायची आहे। ह्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर अगदी सोप्या पद्धतीने तुमचं शिलाई करून होईल। शिवाय योग्य प्रकारे स्लीवसुद्धा जोडली जाईल आणि स्लीवचं एकच बाजू होणार नाही। तर पहा, मी इथे ही 1/4 बाजू जी आहे तशी शिलाई मारून घेतली आहे। त्यानंतर हे जे अस्तर आहे हे पलटून घ्यायचं आहे आतल्या बाजूने या पद्धतीने आणि मग ही बाजू अशी ओपन करायची आहे। नंतर जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते अस्तरच्या बाजूकडे करून यावरती शिलाई मारायची आहे। तर पहा, यावरती मी शिलाई मारते म्हणजे फिनिशिंग अगदी व्यवस्थित येईल। आता हे जे अस्तर आहे हे पूर्ण पलटून घ्यायचं आहे आतमध्ये आणि मग शिलाई मारायची आहे, म्हणजे दंडघेराची बाजू अगदी परफेक्ट होती, शिलाई छान होती, फिनिशिंगही छान होतं। तर दंडघेरावरती शिलाई मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित आणि त्यानंतर जे स्लीवचं ओपन कापड आहे त्यालासुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे चारही बाजूने। आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे, जे ब्लाऊजचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचे, कारण अस्तरवरती आपण परफेक्ट शिलाई केलेली असते। तर पहा, आता ही स्लीव्ज आपली तयार झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूचं स्लीवचं शिलाई करूया। तर हिची सुद्धा या पद्धतीनेच आपण ठेवून घेतलेलं होतं, सुईचं कापड आणि सुईच्या बाजूनेच ठेवलेलं होतं। तर आता इथं सुद्धा मेन ब्लाऊजचं कापड सुईच्या बाजूने ठेवलं आहे आणि त्यावरती सुद्धा जे मार्किंग केलेला भाग आहे तो आलेला आहे। इथे कन्फ्यूज व्हायचं नाही, जो मार्किंग केलेला भाग आहे तो वरच्या बाजूने येईल या पद्धतीने मेन स्लीवच्या कपड्यावरती ठेवायचा आहे। आणि हो, आपलं ब्लाऊजचं कापडसुद्धा सुईच्या बाजूनेच ठेवायचं आहे आणि त्यावरती स्लीवचा मार्किंग केलेला भाग वरच्या बाजूने येईल या पद्धतीने ठेवायचा आहे। आणि मग सेम प्रोसेस दंडघेराच्या बाजूकडून 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे आणि नंतर हे अस्तर आतमध्ये पलटून घेऊन पुन्हा याला आतल्या बाजूने सुद्धा एक दाबटीप द्यायची आहे आणि बाहेरच्या बाजूने दाबटीप देऊन मग हे अस्तरचं कापड पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही दोन्ही स्लीवचं शिलाई करू शकता। तर पहा, मी दोन्ही स्लीव शिवून घेतल्यात आणि इथं फायनली तुम्ही पाहू शकता दोन्ही स्लीव्ज तयार झालेले आहे। तर या पद्धतीने तुम्ही जर शिलाई केली ना तर कधीच तुमचं स्लीव्ज जोडताना म्हणजे अस्तर जोडताना कन्फ्यूज होणार नाही आणि कधीही एकाच बाजूची स्लीव्ज तयार होणार नाही। तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करूया। भेटूया उद्या। धन्यवाद।